सालाव ग्रामपंचायतमध्ये अधिकारी आपल्यावर दंडशाही करत असल्याचा गंभीर आरोप सरपंच अंकुश सानेकरांनी केला। सरपंच अंकुश सानेकर विरुद्ध मांडलेला अविश्वास ठराव 28 फेब्रुवारीला जिल्हा अधिकाऱ्याने रद्द केला। नंतर पुन्हा 1 मार्चला पुन्हा अविश्वास ठराव आल्याने जिल्हा अधिकाऱ्यांच्या निर्णयाला ग्रामपंचायतमधील अधिकाऱ्यांनी केराची टोपी दाखवलेली आहे। सर्वात पहिलं मी सालाव ग्रामपंचायतचा सरपंच म्हणून 2013 ला जुलै महिन्यात 4 तारखेला इथं कारभार सांभाळण्याचा मला आदेश दिला माननीय तहसीलदार साहेबाई। त्या आदेशावर मी पालन करून प्रत्यक्ष मी गावात माझे चांगले विकासाचे धोरणं केले। जिथं पाणी नव्हतं पाणी यायला स्वच्छ भारत म्हणून शौचालय बांधून प्रत्येकाच्या घरी शौचालय बांधून दिले। प्रत्येकाचा विकासाचं हे केला। निडी गाव असा एक विषय होता, त्यात सर्व फेवर ब्लॉक प्रत्येक घरोघरी म्हणजे गल्ली मारून दिले। प्रत्येकाला कामाचा म्हणजे हे करून दिला, जेवढा माझ्यात होत होतं तेवढा मी करून हे केलं। नंतर 2017ला 3 तारखेला ह्याही एक अविश्वास ठराव घेऊन आले, अविश्वास ठराव टाकला आणि 2017ला 11 तारखेला हनुमान जयंतीच्या दिवशी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला। त्यांचा अविश्वास टाकण्याचा धोरण एकच होता, कारण कर आकारणी म्हणजे कंपनीला आलेला कर हा आम्ही वार्षिक 86 लाख रुपये लावलेला, म्हणजे 4 करोड 30 लाख रुपये 5 वर्षाचा होतात। त्यांचं ते कंपनीशी बसून त्यांचा सेटलमेंट करणं हा त्यांचा धोरण होता आणि त्या धोरणानुसार माझ्यावर अविश्वास ठराव आणलेला। पण मी नेहमी विरोध करत होतो, काय गावाचा विकास हा आपला विकास आहे। जर हे पैसे तुम्ही धोरण कमी केलं तर 25 वर्ष आपल्याला पुन्हा पार्टी यायला लागेल आणि तुम्ही ते लोक त्या विषयावर माझे मान्य नाही केलं आणि हे 7 लोक येऊन माझ्यावर अविश्वास ठराव टाकला। तो अविश्वास ठराव 2017ला 11 तारखेला मंजूर होऊन प्रभारी सरपंच म्हणून ऑर्डर 18 तारखेला त्याला दिनेश दामो बापलेकरला भेटली। 18 तारखेला ती ऑर्डर भेटल्यानंतर 28 तारीख आता म्हणजे 28/2/2018ला ती ऑर्डरचा मला निकाल जिल्हा अधिकारी मान्य कलेक्टर साहेबांनी दिला माझ्याकडून आणि 1 तारखेला माझ्या हातात तो ऑर्डर भेटल्यानंतर मी इथं गावात आल्यावर माझे मिसेसला सांगितलं, सर्व माझे मित्र गावाला सांगितलं का बाबा मला ऑर्डर भेटले, आपल्याकडनं निकाल लागला, पुन्हा आपण ग्रामपंचायतचा विकासाच्या धोरणात जो पाण्याचा विषय आपल्या गावाचा राहिलेला आहे तो आपण पूर्ण करू आणि तो माझ्या एक इच्छा राहिलेली होती। तर त्या लोकांनी पुन्हा शनिवारी 1 तारखेला जाऊन अविश्वास ठराव पुन्हा टाकला। 3 तारखेला मला 3 तारखेला नोटीस आली घरी। मी बोलला, अरे असा अविश्वास ठराव कसा टाकला, कारण मला 1 तारखेला ऑर्डर भेटले, संध्याकाळी 28 तारखेला कलेक्टर साहेबांकडून ऑर्डर पास झाली। ती ऑर्डर मी 1 तारखेला संध्याकाळी जाऊन घेऊन आलो आणि 1 तारखेलाचा अविश्वास ठराव हा पुन्हा टाकला। असा कुठल्या कायद्याच्या चौकटीत बसतो हे तरी मला सांगावा आणि माननीय कलेक्टर साहेबांनी ऑर्डर दिलेली तहसीलदार साहेबांनी त्यांना कशी चॅलेंज केला, तहसीलदार साहेबांनी त्यांना चॅलेंज कसं केलं, कारण ते ऑर्डर तसं 1 वर्षाच्या कालावधीच्या आत कधी अविश्वास ठराव आणता येत नाही, अधिनियममध्ये लिहिलेलंही आहे। तरीसुद्धा मी कलेक्टर साहेबांना दुसऱ्या दिवशी जाऊन मी पत्रव्यवहार केला। पत्रव्यवहारानुसार मी त्यांना हे दिलं का बा असं नाही करता येत, तर ते बोलले नाही असं होणारच, असं होईलच। मी त्यांना बोललो, बाबा या ग्रामपंचायतमध्ये 5 तारखेचा अजेंडा प्रशिक्षण म्हणून मीटिंग दिले प्रभारी सरपंचांनी। ही प्रशिक्षण मीटिंग मग मला 1 तारखेचा नोटीस दिलं, मग त्याच्या हातून प्रभारीच्या हातून तुम्ही मीटिंग कशी दिलीत 5 तारखेला? मी सरपंच जर चार्जवर नसून प्रभारी सरपंचाची मग मी मीटिंग कशी दिलीत? मग माझ्यावर सरपंच खुर्चीवर नसताना अविश्वास ठराव कसा आणू शकतात?